बारामती लोकसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला एक मतदारसंघ आहे। याचं कारण म्हणजे इथे पवार विरुद्ध पवार असा थेट सामना आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे। याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट आणि या फुटीनंतर दोन्ही पवारांनी लोकसभेसाठी उभे केलेले आपले उमेदवार। आता उमेदवार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर इथे नणंद विरुद्ध भावजय असा थेट सामना तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। आम्ही कोणाबद्दल बोलतोय हे एव्हाना तुमच्या ध्यानात आलंच असेल, त्यावर आपल्याला बोलायचं सुद्धा आहे। मात्र त्याआधी आपल्या घेऊन टाक या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। तुमच्या सूचना आणि माहिती आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। एरवी मालिकांमध्ये किंवा चित्रपटात घरचीच मंडळी एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करताना दिसतात, कारस्थाना करताना दिसतात। बारामतीच्या राजकारणात सुद्धा अशाच गोष्टी घडत आहेत। कुरघोड्या किंवा संघर्ष आपल्याला इथे याची देही याची डोळा बघायला मिळतोय। नणंद विरुद्ध भावजय अशी घरची लढाई बारामतीत खेळली जाते। अर्थातच या लढाईत घरचीच मंडळी एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपण बघतोय। शरद पवार गटातर्फे इथनं पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळाली आहे। मात्र यंदा अजित पवारांनी महायुतीत सहभागी झाल्यावर आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीतनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर मात्र ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी प्रतिष्ठेची म्हणून पाहिली गेली आहे। दोन पवारांमधला संघर्ष खुलेआम आपल्याला बघायला मिळत असल्याने नणंद की भावजय या प्रश्नांचं उत्तर बारामतीकरांना विचारलं तर इथला मतदार राजा मौन बाळगणंच पसंत करतोय। राजकारणात कुणीच कुणाचं नसतं हे गणित बांधून दोन्ही पवार मैदानात उतरलेत। इथं हल्लीच एक ट्विस्ट आहे। तो काय आहे हे सांगण्याआधी अजित पवारांनी आपल्या कुटुंबाबाबत काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचं विधान केलं होतं। ते काय आहे ते आधी आपण जाणून घेऊया। काय म्हणाले अजित पवार? माझं कुटुंब सोडलं तर संपूर्ण पवार कुटुंब माझ्या विरोधात प्रचार करेल, असं काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले होते। झालंही तसंच। सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना एकीकडे अजित पवार जंग पछाडत असताना दुसरीकडे मात्र सुप्रिया सुळे यांची दुसरी भावजय म्हणजेच सुनंदा पवार, ज्या आमदार रोहित पवारांच्या मातोश्री आहेत, त्यांनी आणि रोहित पवारांची बहीण सई पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात बारामती आणि इंदापूर इथं भाग घेतला। यावेळेस बोलताना सुनंदा पवार यांनी अजित पवार गटाला सुनावलं। काय म्हणाल्या सुनंदा पवार जाणून घेऊया। सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहता घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता जास्त वाटते। त्यातच हिसकावलेलं घड्याळ कोणालाच टिकवता येत नाही। ज्यांनी राष्ट्रवादी सुरू केली त्यांच्याकडून घड्याळ हिसकावणं सोपं आहे, मात्र हिसकावलेली कोणतीही वस्तू जास्त काळ लाभत नाही, असे उद्गार त्यांनी काढले। त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांना घरातून पूर्ण पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांनी मग यापुढे जात अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न घरची आणि बाहेरची असे शब्द वापरून केल्याचंही आपल्याला बघायला मिळालं। दोन्ही उमेदवारांनी फॉर्म भरताना केलेलं शक्ती प्रदर्शन सुद्धा लक्षवेधक ठरलंय। सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणारे नेते कोण आहेत बघूयात। शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सतेज पाटील, सुनील केदार, अमोल कोल्हे, अशोक पवार, बाळासाहेब थोरात। आता बघूया सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणारे नेते। अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि रामदास आठवले। आता इथल्या विधानसभा मतदारसंघाचं बलाबल काय आहे यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। बारामती विधानसभा मतदारसंघ दौंड इथून आहेत राहुल कुल, जे भाजपमध्ये आहेत। इंदापूर इथून आहेत दत्तात्रय भरणे, जे अजित पवार गटात आहेत। बारामतीतून आहेत खुद्द अजित पवार। पुरंदर इथून आहेत संजय जगताप, जे काँग्रेस पक्षात आहेत। भोरमधून आहेत संग्राम थोपटे, जे काँग्रेस पक्षात आहेत। खडकवासला इथून आहेत भीमराव तपकीर, जे भाजपमध्ये आहेत। इथं 6 पैकी 4 मतदारसंघावर भाजपा आणि अजित पवार गट यांचं प्राबल्य पाहायला मिळतं। साहजिकच याचा फायदा सुनेत्रा पवार उचलण्यात यशस्वी ठरू शकतात। मात्र आपल्या नंदेसोबत आपले सासरे आणि राज्याच्या राजकारणातले भीष्म शरद पवार ते आहेत हे सुनेत्रा पवार यांना माहितीये।
असं असलं तरीही राज्याच्या राजकारणात बेरक्या म्हणून ओळख पावलेले देवेंद्र फडणवीस यांची भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि पती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार यात शंकाच नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या सूचना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.